नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळचे 11:30 वाजले आणि व्हिडिओला सुरुवात केली. काय केलं, भाजीला काही राहिलं नाही. आता 8 दिवस झाले भाजीला गेलेली. आता त्या होत्या तेवढ्या भाज्या संपल्यात. तर म्हटलं आता पहिलं भाजीला जाऊन येते. चपात्या वगैरे करून घेतल्या. ताई नाही तुम्हाला बोललेली कालच्या व्हिडिओमध्ये, ताई 2 दिवस नाही आहे. तर मग आता दीदीला बोलले तू काय राहिले ते पसार आवरून घे. थोडीशी भांडी चपातीची, चहा नाश्त्याची आणि किचन आणि कपडे सुकायला टाकायला सांगितले. ते कपडे टाकते तिकडे. तर आणि म्हटले पहिले भाजीला जाऊन येते. यशला काय नाही, आम्हाला काही केलं तर होऊन जाईल, पण यशला काहीतरी पनीर वगैरे पाहिजे. आज सोमवार म्हटल्यावर त्याला बनवावंच लागेल काही ना काहीतरी. कारण उपाशी म्हणजे असं नॉर्मल भाजी केली की थोडं कमी जेवतो ना. असं वाटतं की व्यवस्थित त्याच्या पद्धतीचं असेल तर अर्धी चपाती तरी नीटवाणी खाईल म्हणून. आणि आता जाऊन येते खाली, काय भेटते काय नाही भाजीला. आणि हो आता हे नवीन साहेबांनी मला गाऊन आणलेले, ते खूप डार्क आहे. काही डार्क आहे आणि काही एकदम लाईट आहे. पण तिथे बोली चांगलं वाटतं तुझ्यावर हा कलर. तर आता काढले, 2च काढले, बाकीचे नाही हे केले मी. 2च काढले म्हणजे पावसाचं वगैरे एक्स्ट्रा असू द्यावं म्हणून. तर आता जातेत खाली, जाऊन येते भाजीला. पण हे बघा पिल्लू आपलं इथं कसं त्याच्या जागेला जाऊन बसलं आहे. झालं म्हणून लाटणं पोपट धुवून ठेवलेलं आणि हे इथं बसतो आहे आपला. याला ही जागा आवडती आणि ही विंडोसारखी बंद. याच्यामुळे त्या बाजूला काही घेता येत नाही की खोलता येत नाही. असाच बसलेला असतो इथं. कसा बघतोय बघा. तर चला आता मी पहिलं जाऊन येते, नंतर भेटते तुम्हाला. तर आली मी बाजारात जाऊन आली, पहिली फ्रेश झाली, तोंडात पाय वगैरे धुतलं, थोडंसं बरं वाटलं. कारण ऊन पण पावसाचं वातावरण होतं आणि ऊन एवढं. आणि मग जरा थोडंसं थंड पाण्याने जरा फ्रेश झालं की बरं वाटतं. जाऊन आली. आणि आज आहे ना भाज्या एवढ्या महाग आहेत बाजारात. एक तर आहेच नाही आहे मेन म्हणजे, तर आणि आहे ते एवढ्या महाग आहेत, पण तरी घ्यावंच लागतात आपल्याला. मी काही किटकिट करत नाही कधी भाजीवाल्यांसमोर. हा चला 20 तर 20, फक्त बोला एवढ्या महाग आहेत एवढ्या महाग बोलायचं आणि घ्यायचंच का. त्यांना जसं महाग भेटत असेल तसे ते पण आपल्याला त्या पद्धतीने विकतात. मग काय आज जास्त आणल्या नाही, थोड्याफारच 3-4 दिवस पोरीला अशा एवढ्या भाज्या घेऊन आलेत. हे बघा काय आणलेत मी. मेथीची गड्डी आणली, ती एवढीशी 40 रुपयाची आणली. ओल्या शेंगा साहेबांना आवडतात, खूप आवडतं भाजलेले शेंगा. मग त्यांना हे अर्धा किलो मी शेंगा घेऊन आली. आणि दोडका, काकडी, आपलं जे लागतं ते. परत आंबे घेऊन आली आज. आता हे तिकडं मार्केटला जायला वेळ नाही, मग इथूनच हे आंबे आणले. भेंडी, गवार आज तर 40 रुपये पाव गवार होती, तरी पण आणली. टमाटेच फक्त पाव किलो आणलेत, कारण अजून थोडेसे घरात आहे म्हणून ते नाही आणलेत. आणि कांदापात आणली, ती कापून ठेवली मी. हे बघा हे असं इथं बसलेलं असते फक्त. आता हे सगळं स्वच्छ धुवून ठेवायचे म्हणून इथं काढून ठेवलं आहे. आता धुवून पुन्हा असं व्यवस्थित ठेवते. आणि मी गेले तोपर्यंत दीदीने कपडे वगैरे सुकायला टाकून, किचन वगैरे जेवढी भांडी होती तेवढी, कारण चपात्या वगैरे ते सगळं झालेलं, फक्त भाज्याच राहिलेल्या. दीदीने सगळं आवरून ठेवलं आहे. बघा आता आल्यावर मी फक्त भाजी कापली. कांद्याची पात आणलेली मी, छोटे छोटे 2 गड्डे होते 40 रुपयाचे आणलेल्या, कापल्या. पण दीदीने बघा किचन वगैरे सगळं आवरून ठेवलं. थोडेसे भांडी होते तेवढे ते पण घासले. आणि आता मला फक्त 2 भाज्या बनवायच्या आहे. खूप काम हलकं केलं आहे, काही टेन्शन नाही. चकाचक केलं आहे माझ्यासारखंच किचन. आता झालीच माझी इथं भाजी बनवायला सुरुवात. पण पहिले यशला पनीरची भाजी बनवायची. तर पनीरची भाजी खूप वेळा दाखवली बघा. पनीर असं कट करून ठेवले, पाणी गरम करून घेत नाही. हे दाखवत होते. इकडे दीदीला इंद्रायणीचा भात पाहिजे होता, कारण मी कांद्याची पातळ भाजी बनवणार आहे. तुम्हाला बोलले होते एकदा की पातळ पण बनते. तर ती बनवली, मला बोलली मला चिकट भात लाव. मग तिच्यासाठी आता थोडासा परत भात लावला आहे आणि भाजी करून घेते. पण तुम्हाला हे दाखवायसाठी मी चालू केलं की वाटण बघा मी कधी वाटून ठेवलेलं आहे. 10 ते 12 दिवस झालेत, अजून अजिबात काहीच झालेलं नाही बघा. जसं पाहिजे तसं एक साईडने काढून घेते, पॅक डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. तर असं करून ठेवलेलं वाटण कधी पण पटकन घ्यायला होतं, कारण आता मला एवढा उशीर झाला आहे. आता जर पनीर बनवायचं म्हटलं असते तर परत मला वाटण काढा, हे करा, असं झालं असतं. आता यशला पनीरची भाजी बनवते. पहिले कुकरच्या शिट्ट्याचा माझा आवाज एक होत होता. तर आता पापड तळून चटणी बनवते, पनीरची भाजी करून घेते. आणि जेव्हा कांद्याची भात बनवते तेव्हा मी तुम्हाला भेटते, कारण हे तर नेहमीच बघून झालेलं आहे. पनीर आम्हाला तिघांना पण कमी आवडतं, फक्त यासाठी बनवायला लागतं. दीदीला तर पनीर म्हणजे अजिबात आवडतच नाही. तर आता हे बनवून घेते आणि मग भेटते तुम्हाला कांद्याची भात. झाली सुरुवात आपली कांद्याची भात बनवायला. हे बघा इथं यशला पनीर बनवून ठेवलं. यशला पनीरची भाजी बनवली, 2 टायमाची केली. त्याला पापड चटणी केली, ही करून ठेवली.
इथे भात झाला. आता इथे कढई गरम व्हायला ठेवली मी. आज वेगळी कांद्याची पात आहे. कदाचित बरेच ताईंना माहीत असेल किंवा नसेल माहिती, तर आपल्याकडं खातात. तेल थोडंसं जास्त घातलं आज इथे. कांद्याची पात अशी हिरवी राहावी म्हणून गॅस फास्ट केलाय. छोटे चमचे 1.5 चमचा जिरं घातलेत मी. आणि इथे वाटायला पण हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं घेतलेत. त्यात आणि टाकायचं ते सांगते. थोडेसे ओले कांदे होते छोटे छोटे, ते कापून घेतले. थोडंसं तेलामध्ये परतून घेतले जरा. म्हणजे खूप असं असा कच्चा प्रकार दिसत नाही. पातीबरोबर असा व्यवस्थित मिळून येतो तो. परत थोडंसं पातळ. अर्धा चमचा भरून मीठ घातले. लसूण वगैरे अजिबात नाही फोडणीला काही. असे थोडेसे पिठामध्ये परतून घेते. आता एकदम मस्त अशी परतली. मिठाचं आणि जे भाजीचं पाणी होतं त्यातच शिजून गेली एकदम छान. आता हे मिरची, जिरं आणि हे भाजलेले शेंगदाणे, कच्चे पण घेतात, थोडेसे घेतलेले शेंगदाणे, म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. हे मिक्सरला बारीक करून घेते. एकदम बारीक करायचे पाणी घालून. हे बघा, हे वाटून घेतलेत मी असं एकदम बारीक. पण इथं काय करायचं सांगते मी तुम्हाला. आता हे शेंगदाणे, मिरची, जिरं बारीक झालेत ना, एकदम बारीक केलेत मी पाणी घालून. जाडसर बिलकुल ठेवलं नाही. आणि त्यामध्ये हे 2 चमचे आपलं बेसन आहे. आपली घरी डाळ दळलेली, दळून पीठ तयार केलेले, म्हणजे विकतचं असू द्या किंवा घरचं असू द्या, कुठलंही चालेल. हे 2 चमचे म्हणून मी बेसन घेतलंय. कमी जास्त कोणाला तसं पाहिजे ते ठेवू शकता. थोडंसं पाणी घातलं इथे. याच्यामध्ये टाकायचं कारण मी तुम्हाला सांगते, थांबा. हे शेंगदाण्यामध्येच हे पीठ घालायचं कारण काय, आपण जर तसंच वरतून तिकडे टाकू तर त्याच्या अशा गुठळ्या तयार होतात. आणि बघा, आता मी यामध्ये बारीक केलंय ना, शेंगदाण्यामध्ये बारीक केले, एकदम पेस्ट झाली बारीक. एक काही गुठळी कुठं राहिली नाही. एक अशी वेगळी पद्धत आहे, म्हणजे मी तरी असं करते. कोण कसं करत असं माहिती नाही, पण माझी अशी पद्धत आहे. हे टाकायचं वरतून. या गॅस बारीकच ठेवलेला. भाजी परत तिथं एकदम मस्त तेलामध्ये आणि मिठामध्ये भाजी छान झाली. पाणी घातलंय कारण बेसन आहे त्यामुळे घट्ट होणार आहे. थोडंसं पाणी आणि टाकणार आहे. मी 1 तांब्याला कमी पाणी घेतलं. एवढंच राहिले कपभर, अजून 1 तांब्यामधलं. तर अशी ही आपली कांद्याची पात. कोणाला कशी पाहिजे, घट्ट पातळ किती तशी पाहिजे. एक ताई मला बोलत होती भाकरीची रेसिपी पण दाखव कशी बनवते. आता ते जेव्हा दाखवेन, दीदीला खायची तेव्हा बनवेन, मग तुम्हाला दाखवेल ताई. आणि
चण्याचं पीठ आपण यात घातलेलं आहे म्हणून अशी हलवायची, सारखी अशी ढवळून ढवळून घ्यायची, नाही तर मग असं गुठळ्या होणार. गुठळ्या तर होतच नाही शक्यतो, पण तरी ज्या कोणी नवीन ताई करतील त्यांच्यासाठी सांगते. आणि याला काय खूप आता शिजवत बसायचं नाही, फक्त हे बघा अशी झाली ना वरती येते, अशी आपली झाली कांद्याची पात तयार. आता काहीच करायचं नाही आहे. अशी कांद्याची पात ताईनं करून बघा, खाऊन बघा, एकदम भारी लागते. बाजरीच्या भाकरी बरोबर एकदम सुंदर लागते. आणि याला कुठलं काही जास्त साहित्य काही लागत नाही. म्हणजे जेव्हा महाग असतात भाज्या थोड्याशा कमी भेटतात ना, आता एवढीच मी कांद्याची पात 40 रुपयाची आणलेली होती. सुकी केली असती तर फक्त एक डब्यापुरतीच झाली असती, म्हणून मी पातळ बनवली. दीदीला पण पाहिजेच होती. दीदीला असं हे पातळ प्रकार आवडतात, यशला नाही आवडत, अजिबात नाही आवडत. झालीत, गॅस बंद केलाय. कांद्याची पात कशी वाटली तुम्हाला? बनवा, खाऊन बघा आणि मला सांगा. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. कशा आहेत सगळ्या ताई? तर आता झाली व्हिडिओला सुरुवात आज खूप उशिरा केली, 11:45ला 5 कमी आहेत. सकाळचं काय काय आवरून घेत होते, सगळ्याचे चहा नाश्ते वगैरे सगळं उरकून, ताई येऊन लाद्या वगैरे पुसून त्या सगळ्या केल्यानंतर देवपूजा वगैरे होती, सगळं करून घेतलं. म्हटले मग आता जेवणाला लागायचं. तर जेवणाचं काय असं छोटं मोठं जे काय करता करता दाखवते ते सकाळपासून पूर्ण सगळं नाही दाखवायला होतं का, तर खूप गोंधळ असतो. प्रत्येकाला त्याची गडबड असते. मग मी जर नुसतं इकडं तिकडं जर कॅमेरा घेऊन असले तर त्यांचे वांदे होत आहेत. मग असं वाटतं की त्यांचं सगळ्यांचं उरकून द्यावं व्यवस्थित आणि मग नंतर आपण आपल्या कामाला लागावं. आणि ह्या वेळेला आता नंतर काही नसते, सगळे जे त्याच्या कामामध्ये असत आहे. मग नंतर मी व्यवस्थित आपलं बोलू शकते, शूट घेऊ शकते, काय करते ते दाखवू शकते. त्यांच्या गडबडीमध्ये याला जायचं असतं, त्याचं उरकायचं असतं, त्याला हे द्यायचं असते, असं कोणाला काही भेटत नाही. आपलं तेच असतं नाही का, प्रत्येकाला द्यायचं, त्याच्या हातात द्यायचं, कोणाचं काय. तर असू द्या, आपल्याला उलट आनंद असतो आहे की आपल्या माणसाची आपण एवढी काळजी घेतो आहे, आपण त्यासाठी एवढी धडपड करतो आहे. आपल्याला त्यातच खूप आनंद असतो आहे की ते एकदा गेले दिवसभर की त्यांचे कामं चालू. प्रत्येकजण आपल्या ह्याच्यात आहे तर त्यांना परत मग दिवसभराचं काय आहे ते मागे परत येऊन हे करायला होत नाही. मग एकदा सकाळचं नीट व्यवस्थित आवरून द्यायचं, ते त्यांच्या कामाला आणि मी माझ्या कामाला. आणि हा छोटू आहे मला जोडी, तुम्हाला दाखवते कसा झोपला आहे. अजून 2-3 दिवस आहे, तो 2-3 दिवस आपल्याकडे आहे. पण आता असं वाटतं ना, मला तो त्याचा जायचा विचार करूनच मला इमोशनल व्हायला होतं आहे. मी रात्री पण बोलते ती मला बोलली रडू नको बोलताना की असं तो जाईल म्हणून मला तर असं विचार येतो. तो एवढा माझ्या अंगावर आहे ना, म्हणजे अगदी मला चिकटून बसणं, कंटिन्यू माझ्याबरोबर असणं, मी जिथे जाईल तिथे माझ्या मागे येणं, किचनमध्ये असू द्या, इकडे हॉलमध्ये काही काम करत असू द्या, नुसतं असं पायाजवळ येऊन असतो आहे. खाली काही काम करत जरी असले तरी पायाला चिकटून बसतो असा. तर मला त्याचा असा एवढा लळा लागला आहे. पण आता काय, शेवटी त्याला जावं लागेल ना. त्यांनी पण एवढा लहानसा मोठा केला आहे. त्यांची ते असं म्हणतात की त्यांचा हक्क जास्त आहे, ते जेव्हा बोलतील तेव्हा त्यांना द्यावाच लागणार आहे. पण ते बोले मध्ये देणार तुमच्याकडे थोडंसा, तुम्हाला एवढं त्याचा लळा आहे तर तुमच्याकडे देणार म्हणून. तुम्हाला दाखवते बघा किती छान झोपला एकदम. जिथं जागा भेटते ना तिथं असा एकदम छानपैकी आराम करतो. त्याचं कुठलं काही टेन्शन नाही, काहीच नाही. आणि आता एकदम स्वच्छ आहे सगळं. ताई लाद्या वगैरे पुसून गेल्यात बघा, सगळं व्यवस्थित क्लीन करून गेलं आहे. भांड्यासाठी जाळी पण काढून ठेवली, का तर ती विंडो खोलावं लागते ना, मग त्या अगोदरच काढून ठेवतात. मी त्याला घेऊन बसते आणि त्या आवरून घेतात. उशीर बघा, बरोबर आता 11:15 झालेत. आता उरकायचे आहेत मला. हे एक आपलं कोळ आणलं, मी काल गेलेली बाजारात, कोळ आणलं आहे आपलं, बाहेरचं खराब झालं आहे. पावसाचं वातावरण होतं आहे बघा. आता याच्यातून तुम्हाला काय दिसतं आहे, खिडकीतून होतं आहे पण पाऊस काही येत नाही आहे. आणि सगळं असं आपलं क्लीन झालं आहे. आता लागायचं आहे जेवणाला बघा. आता जेवणामध्ये आज बनणार आहे दोडका. परत ते डाळ घातलेले दोडका बऱ्याच ताईंना आवडलेला होता, तर दोडका बनवणार आहे. चणे असे शिजवून ठेवलेत, थोडेसेच होते उरलेले, तेवढे शिजवले. यशला कुकरमध्ये चण्याची डाळ आणि भात लावला आहे. सकाळी शेवया बनवलेल्या नाश्त्याला, थोड्याशा राहिल्यात. आणि दूध वगैरे गरम करून ठेवलेलं सगळं अजून तसंच आहे, फक्त तयारी करून ठेवली अशी पीठ वगैरे भिजवून. अजून बाकीचं कुठे काही सुरुवात केलेली नाही आहे. तर चला ताईंनो आता बनवताना दाखवते. अगोदर पण दाखवली मी तुम्हाला ही भाजी, पण
असे आवडलेली. बऱ्याच ताईंना म्हटले पुन्हा एकदा दाखवते, कारण आज दुसरं काही बाजारात एक तर ना सोमवारी गेलेली, भाज्या नाही जास्त काही, भाज्या खूप कमी आणि ज्या आहे त्या खूप महाग आहे. तरी पण आणल्याच, थोड्याफार तरी आणायलाच पाहिजे ना, महाग असो स्वस्त असो काही पण असो. आणि तुम्हाला घरात खूप पसारा दिसत असेल, तुम्हाला एक दिवस थोडा वेळ काढायला लावते, आम्ही साफसफाई करायला घेतो. तर आता पहिलं घेते जेवण बनवायला आणि दाखवते तुम्हाला साधी सिंपल आपली दोडक्याची भाजी. आणि चणा मसाला तर परवाच दाखवला आहे, पण तो वांग बटाटा वगैरे सगळं घालून असे कच्चे शिजायला घातलेले. आज थोडेसे मी कुकरला शिजवून घेतले हळद मीठ घालून. आणि आता थोडंसं यशपुरता तेवढा चणा मसाला बनवते. आणि आम्हाला सगळ्यांना दोडक्याची भाजी, चपाती, भात, कोशिंबीर करायची. विसरली, पापड चटणी काल केली, कोशिंबीर आज करायची. तर चला दाखवते काय काय होतं ते. तर ताईनो झालीत आपली आता जेवणाला सुरुवात. तर आता दोडक्याची भाजी बनवायची आहे, दाखवते तुम्हाला. पहिले एकदा दाखवली पण आता पुन्हा एकदा दाखवते, कारण आज भाजीला पण दुसरं काही नाही. आणि म्हटले ताईंना आता ज्या पहिल्या ताई होत्या, आता एखाद दोन तरी कोणीतरी नवीन जोडल्या असेल ना, तर त्यांच्यासाठी आपण थोडंसं शेअर करूया. आणि तुम्ही सगळे पण म्हणजे असे आवडीने बघतात, पण एकदम आपलं साधं सिंपल जे असते ते तुम्ही आवडीने बघतात. आणि त्यात मला पण समाधान लागतं आहे की बाबा आपली पद्धत पण कोणाला तरी आवडते. अशी काय कारण आपली गावची पद्धत आहे शेवटी, आणि जे घरात आवडतं आहे आपण तसंच करतो आहे, आणि ते तुम्हाला आवडते म्हणून मला बरं वाटते. तर बघा दोडक्याची भाजी बनवते. आता एकच दोडका आणलेला काल मी, तो असा सालं काढून घेतले वरचे, थोडेसे जास्त नाही काढले. गव्हाचा शिरा म्हणतो ना, शिरा काढून धुवून आपलं कापून इथं धुवून ठेवलं चांगलं स्वच्छ पाण्याने. कढई गरम व्हायला ठेवली. तेल तापते तोपर्यंत लसूण थोडा. तर आता तेल गरम झाले, गॅस कमी केलाय मी. मोहरी घालते ते, ते फोडणी बसली. आता एकदम किंचित थोडीशी हळद घालते, आणि ही अर्धा चमचा काश्मीरी पावडर, आणि हे घरचं आपलं तिखट 2 चमचेभर घरचं तिखट टाकलंय. कांदा टमाटा काही नाही घातले त्याला मी. आता आपल्याला किती अंदाजाने मीठ घालायचं. पण मी केलं ते एक तांब्याभर गरम पाणी हे चण्याच्या भाजीला, आणि त्याला शिजायला थोडंसं बिना पाण्याचं पण शिजेल. असं झाकून ठेवलं तर बिना पाण्याचं पण शिजेल. पण आता रसादारच भाजी बनवायची, तर कशाला वेळ वाया घालवायचा. तर थोडंसं पाणी का उठलाय. आता हे असं थोडं वेळ झाकून ठेवते. आता इकडची भाजी त्या साईडला ठेवते शिजोपर्यंत, इकडे चण्याच्या भाजीला फोडणी देते. आता भाजी त्या बाजूला ठेवली शिजते, तोपर्यंत इकडे चण्याच्या भाजीला फोडणी देते. त्या दिवशी दाखवलेली ती डायरेक्ट शिजायला घातलेली. याची भाजी एकदम तेल कमी घातलंय. इथं कुठे जिरे मोहरीची फोडणी नाही, फक्त कांदा टाकते. टमाटर अर्धा कांदा आणि अर्धाच टमाटा घेतलाय मी, आणि हा थोडासा कढीपत्ता. कोथिंबीर एकदम नावाला बघा एवढीशी घेतली ती टाकणार, कारण मसाल्याची भाजी म्हणून एवढी दिसून नाही येणार. परतून घेते जरा. कांदा टमाटा चांगला तेलामध्ये होतोय तोपर्यंत मी आता मला हे दोडक्याच्या भाजीला जे वाटण टाकायचे त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतली,
फोडणीला पण टाकला मी लसूण आणि वाटायला पण घेतलाय. आणि आता इथे घालते थोडेसे शेंगदाणे. डाळ पण आहे तर शेंगदाणे थोडेसे कमी. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली. वाटण बघा, मी तुम्हाला काल पण दाखवलं व्हिडिओमध्ये. हे वाटण अजूनपर्यंत बघा आज संपून जाणार. आता उद्या पुन्हा नवीन बनवते. आता हे लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे मी वाटून घेते मिक्सरला एकदम बारीक असे. एकदम बारीक वाटून घेतलं मिक्सरला. आता कांदा टमाटर एकदम छान परतलाय. तर आता हे वाटण कसं फ्रीजमध्ये होतं, याला थोडंसं परतून घेते इथे पहिलं. आता सगळंच टाकते. फ्रीजमधलं आता थोडंसं थंडपणा कमी होऊन जरा परतून घेते. मसाले काही मी अजून घातलेले नाही आहे. इकडे दोडका पण शिजलाय. चणे मी हळद मीठ तेल घालून शिजवून घेतलेले, छान शिजले एकदम. तर वाटणं थोडासा चटका बसलाय तसा. आता यात मसाले घालते. हळद आहे, हळद नाही टाकत आहे. थोडीशी काश्मीरी पावडर, 1 चमचा आपलं तिखट आणि हा जो आपला घरचा काळा मसाला आहे, काळा मसाला घालते 1.5 चमचा. मी धना पावडर वगैरे कुठे काही घातलं नाही म्हणून आपला 1.5 चमचा मी गरम मसाला टाकला. अर्धा कांदा टमाटा आणि हे वाटण. खंचाने थोडेसे म्हणून वाटण थोडंसं जास्त घातलं मी. त्या दिवशी जी भाजी केली त्यातले उरलेले मग तेच लावले मी कुकरला. आता काही तेल वगैरे सुटू द्यायची गरज नाही, असेच टाकते. गॅस फास्ट केलाय आणि हे गरम पाणी ठेवलेले वाटणाचं पण धुवून घेते. आता वाटणामध्ये मीठ आणि चणे शिजायला पण मीठ घातलेलं आहे. तर एकदम थोडंसं कमी असेल तरी चालेल. एकदम थोडंसं मीठ घातलंय. जास्त झालं तर नको वाटतं ते. आणि हे चण्याचं डबा राहिलेलं थोडंसं धुवून घेतलाय. इकडे दोडका पण आपला एकदम बरोबर शिजलाय. आता दाखवते मी यशची भाजी. आता ही त्या बाजूला ठेवते. हे बघा यशची एकदम कमी तेलाची भाजी. हा साधा सिंपल चना मसाला त्याचा. आता ही इकडे ठेवते या बाजूला उकळायला. गॅसवर घेतला म्हणजे इथे दिसेल. एकदम थोडंसं पाणी घातलेलं. दोडका एकदम बरोबर शिजलाय, काही बाकी राहिलं नाही. गरम आहे अजून. एकदम छान शिजवून घेतली. दोडक्यामध्ये अशी एकदम मिक्स होऊन जाते. एकदम मस्त शिजली. आता हे पाण्यासहित मी गरम आहे भांडा, हाताने पकडायला होत नाही. आता हे असं यात टाकते सगळं.
बऱ्याच वेळा नुसतं असं डाळ आणि दोडका घालून पण असं होतं लाल तिखटामध्ये, पण आपल्याकडे शेंगदाणे घातलेली आवडती भाजी. अशी पण चांगली होती, छान एकदम लाल अशी रस्सेदार नुसती बिना शेंगदाण्याची. पण हे वाटून ठेवलं मी, लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे हे टाकते यात. याला काय कुठे फोडणी द्यायची नसते, वरतून टाकलं तरी होत आहे. ही झाली दोडक्याची भाजी आपली तयार. तिला थोडा वेळ बारीक गॅस उकळू देते. आणि इकडे ही आपला चण्याची रसदार भाजी यशला झाली. म्हणजे भात चपाती दोन्ही पण होतं म्हणून असं. आणि आता करते कोशिंबीर. कोशिंबीरसाठी काकडी, कांदा सगळं काढून ठेवलंय. पण यातला अर्धाच टमाटा याच्या भाजीला घातला, अर्धा टमाटा राहिला तो यात टाकते. आता कोशिंबीर बनवते आणि चपात्या करायला घेते. तर ताईंनो, कसे काय वाटले तुम्हाला दोन्ही पण रेसिपी? हे आता नेहमी दाखवलेलेच आहे. काय करणार तर, रोज तर नवीन काही करणार. आपल्या घरात नवीन वेगळं काही खाती पण नाही की दुसरं काहीतरी अगदी हायपाय दाखवेल तुम्हाला, तर नाही. ह्या रेसिपी बघितलेल्या आहे, पुन्हा बघा आणि मला नक्की सांगा. मी जेव्हा काही दाखवते बरेच ताई मला सांगतात आमच्याकडे असं बनवतात, त्याला असं नाव आहे, तसं नाव आहे. तर वेगवेगळ्या भागामध्ये नावं वेगवेगळे असतात, पण पद्धत थोडीफार कधीतरी कुठेतरी सेम होती. ती पद वगैरे काही दाखवत नाही, ते रोजचं झालं आहे. कोशिंबीर, चपाती, डाळ हे रोजचं झालं आहे आपलं, तर ते काही सगळं दाखवत नाही. आता ते उरकून घेते. ताईंचाच फोन येत होता, तर बघते काय बोलताय. दाद्यापासून गेलं म्हणजे यायचं असेल, टाईम तर नाही झाला आहे का, फोन करताय बघते. चला भेटते तुम्हाला पुन्हा. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.